डॉक्टरांनी जीप पाण्यात घातली, पण गाडी नाल्याच्या मध्ये आली आणि तिथे जमा झालेल्या रेतीत रुतली. डॉक्टरांनी वेग वाढवून जीप बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण जीप बाहेर न निघता अजूनच खोल रुतली आणि गाडीच्या खिडक्यांमधून पाणी आत यायला लागले. त्यामुळे मुलं घाबरून रडू लागली. त्या पाण्याने सगळ्यांचे कपडे, गिअरबॉक्स सगळे ओलेचिंब झाले. पण सुदैवाने डिझेलची गाडी असल्याने जीप बंद पडली नव्हती. शेवटी डॉक्टर खाली उतरले. त्यांनी मंदाताईंना एक्सेलरेटरवर पाय दाबून ठेवायला सांगितला. ट्रॉलीचा भार जीपला होत असल्याने ती जीप पासून वेगळी केली. मग जीपची चाकं रेतीतून मोकळी करून तिला पाण्यातून बाहेर काढायचा प्रयत्न ते करू लागले. या वेळेपर्यंत जीप मधले सगळे पाण्यातच होते. शेवटी एक जोरदार झटका दिल्यानंतर जीप पाण्यातून बाहेर आली. नंतर ट्रॉलीलाही दोर बांधून तिलाही कशीबशी खेचून बाहेर काढली. आत्मविश्वासाच्या बळावर अशा अनेक प्रसंगातून डॉक्टरांनी त्यांची व इतरांची सुटका करून घेतली होती. हेमलकशात राहताना जसे पाऊस आणि त्यामुळे येणाऱ्या पुरामुळे जीवावरचे प्रसंग उद्भवले, तसेच प्राण्यांमुळेही जगावेगळे अनुभव त्यांना आले. कुठलाही प्राणी तुम्ही त्रास दिल्याशिवाय हल्ला करत नाही. त्यालाही माणसाची भीती असते. तो हल्ला करतो ते स्वतःच्या रक्षणासाठी. याचा डॉक्टरांना अनुभव होता. डॉक्टरांसाठी अस्वल काही नवीन नव्हती. पण एकदा अगदी समोरासमोर अस्वलाला तोंड देण्याचा प्रसंग त्यांच्यावर ओढावला. ते आणि त्यांचे गोव्याचे मित्र दिनेश प्रभू फिरायला एका डोंगरावर गेले होते. डोंगर चढल्यावर समोरून त्यांना एक अस्वल येताना दिसले. त्याच्यात आणि डॉक्टरांच्यात फक्त 100 फुटांचे अंतर होते. काय करावे ते डॉक्टरांना कळत नव्हते. ते जर घाबरून पळू लागले असते तर अस्वलाने त्यांना 2 मिनिटात गाठले असते. डॉक्टरांच्या डोळ्यांसमोर अस्वलाने हल्ला केलेले, तोंड फाटलेले, कवटी फुटलेले पेशंटचे चेहरे चमकून गेले. मती गुंग व्हावी तसे ते दोघे नुसते खिळल्यासारखे त्या अस्वलाकडे बघत राहिले. ते अस्वल सुद्धा या दोघांकडे बघत होते. या दोघांकडून काही धोका नाहीये हे लक्षात आल्यावर ते अस्वल शांतपणे तिथून निघून गेले. जीव वाचल्याने या दोघांनी सुस्कारा सोडला आणि तिथल्याच एका मोठ्या शिळेवर जाऊन ते बसले. त्या शिळेखालीच एक गुहा होती आणि त्यात सुद्धा एक अस्वल होता. पण ही गोष्ट त्यांना माहित नव्हती. त्या दोघांनी काही वेळ तिथे गप्पा मारल्या आणि नंतर जाण्यासाठी ते उठले. त्या गुहेवरून ते पुढे निघाले आणि त्यांना मागून अस्वलाच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आला. कदाचित या दोघांच्या बोलण्यामुळे अस्वलाला भीती जाणवली असेल आणि त्यामुळे ते बिथरले असेल. त्यांनी मागे वळून बघितले तर ते अस्वल वेगाने त्यांच्या दिशेने येताना त्यांना दिसले. त्याला असे येताना बघून हे दोघेही घाबरून जोरजोरात ओरडायला लागले. त्यांचे ते ओरडणे ऐकून अस्वल चकित झाले असेल किंवा वेगात येत असल्याने त्याला उताराला थांबताही आले नसेल. पण ते या दोघांना स्पर्शून पुढे निघून गेले. अस्वल खूप लांब गेलंय याची खात्री पटल्यावरच या दोघांचे ओरडणे थांबले. सुदैवाने ते या प्रसंगातून वाचले. पण अस्वलाने हल्ला केला असता तर मात्र त्यांचे काही खरे नव्हते. असाच एकदा वाघामुळे डॉक्टरांच्या मुलाचा अनिकेतचा जीव धोक्यात आला होता. एकदा चंद्रपूरच्या एका वनाधिकाऱ्यांनी प्रकल्प बघायला आले असताना डॉक्टरांकडे वाघाचे 2 महिन्यांचे पिल्लू मागितले. खर्चाच्या दृष्टीने सगळी पिल्ल स्वतःकडे ठेवणे डॉक्टरांनाही शक्य नसल्याने त्यांनी ते देऊन टाकले. पण हा बच्चा आणि अनिकेत या दोघांनाही एकमेकांचा खूप लढा होता. त्यामुळे एका लग्नासाठी डॉक्टर आणि मंदाताई अनिकेतला घेऊन चंद्रपूरला गेले असताना त्या पिल्लूला बघण्याचा हट्ट अनिकेतने केला. त्यामुळे ते सगळे त्या वनाधिकाऱ्याच्या घरी गेले. डॉक्टर त्या अधिकाऱ्यांशी बोलत होते. पण अनिकेतला मात्र ते पिल्लू बघायची घाई लागली होती. त्यामुळे तो एकटाच त्या बंगल्याच्या मागे जिथे त्या पिल्लाला बांधले होते तिथे गेला. थोड्या वेळाने किंकाळी ऐकू आली. तसे सगळे धावत मागे गेले तर त्या बच्चाने अनिकेतला मागून पकडले होते. एक तर त्या बच्चाने अनिकेतला ओळखले नव्हते आणि दुसरे म्हणजे त्याला बांधून ठेवल्याने तो बिथरला होता. त्यामुळे अनिकेत जवळ गेल्यावर त्याने अनिकेतला पाडले आणि त्याच्या पाठीवर उभा राहिला. हे बघून मंदाताई घाबरल्या आणि ओरडू लागल्या. वनाधिकाऱ्याचीही त्या बच्च्याकडे जाण्याची हिंमत होत नव्हती. शेवटी डॉक्टरांनी जाऊन त्या बच्च्याची मान पकडून त्याचा जबडा उघडला आणि अनिकेतला सोडवले. अनिकेतचा शर्ट रक्ताने भरला होता. कवटीच्या मागची कातडी फाटली होती. पण सुदैवाने कवटीला धक्का बसला नव्हता. पण नख्या मारल्यामुळे अनिकेतच्या मानेवर मात्र 10-12 स्क्रॅचेस आले होते. त्याला लगेच शेजारच्याच हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. पण तिथे डॉक्टर नव्हते. अॅनेस्थेशिया द्यायलाही कोणी नव्हते. शेवटी अनिकेतला विचारून अॅनेस्थेशिया न देताच एक टाका डॉक्टरांनी घालून बघितला. अनिकेतने असेच टाके घाला
असे म्हटल्यावर भराभर 10-12 टाके त्यांनी घातले. ते टाके घालताना अनिकेतला नक्कीच खूप दुखले असणार, पण त्याने शांत राहून सगळे सहन केले. आरडाओरडा केला नाही, रडला नाही. हे सगळे बघून तिथल्या नर्सेसलाही त्याचे खूप कौतुक वाटले. त्यावेळेला अनिकेत होता फक्त 10 वर्षांचा. एकदा साप चावल्यानेही डॉक्टरांच्या जीवावर बेतण्याचा प्रसंग ओढावला होता. डॉक्टरांनी त्यांच्या आयुष्यात अनेक साप पकडले होते, पण त्यांना तोपर्यंत एकही साप चावला नव्हता. शिवाय सगळे साप हे विषारी नसतात, पण साप दिसला की घाबरूनच लोक त्याला मारतात. हे चुकीचे आहे हे लोकांना समजावून देण्यासाठी डॉक्टर प्रकल्पावर साप ठेवू लागले. लोकांना वाटायचे की प्रकल्पावर ठेवलेल्या सापांचे, वाघांचे दात काढलेले असतात, पण ते तसे नाहीये हे दाखवण्यासाठी डॉक्टर प्रकल्प पाहायला आलेल्या पाहुण्यांना सापाचे तोंड उघडून दाखवायचे. पण यामुळे सापांना त्रास होत असेल हे त्यांच्या लक्षात आले नव्हते. असेच एकदा सापाचे तोंड उघडून दाखवत असताना ते जरा जास्तच त्यांच्याकडून उघडले गेले. त्यामुळे सापाने डॉक्टरांच्या हाताचा चावा घेतला आणि नेमका तो साप घोणस या जातीचा विषारी साप होता. साप चावल्यावर नैसर्गिकपणे हात झटकला जातो, पण डॉक्टरांनी हात झटकला नसल्याने सापाने छोटे छोटे बरेच चावे घेतले. डॉक्टरांनी लगेच उपचार घेतल्यामुळे जास्त काही होणार नाही असे त्यांना वाटले, पण 24 तासानंतर त्यांना खरा त्रास होऊ लागला. प्रतिबंधक इंजेक्शन घेऊनही त्यांना ॲलर्जिक रिॲक्शन आली. त्यांचं सगळं अंग, चेहरा प्रचंड सुजला. नेहमीच्या आकाराच्या जवळजवळ तिप्पट आकाराचे ते दिसू लागले. त्यांना तसे बघून सगळे घाबरले. हेमल कशात उपचार होऊ शकत नाही हे लक्षात आल्यावर त्यांना नागपूरला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले. खरे तर डॉक्टरांना ते नको होते, कारण त्यामुळे प्राण्यांवर कधी भरोसा ठेवू शकत नाही. पाळला तरी तो प्राणीच असतो अशा लोकांमध्ये अफवा उठणार हे त्यांना माहीत होते आणि झालेही तसेच. साप चावण्यापेक्षा डॉक्टरांना जास्त त्रास झाला तो या अफवांचा, कारण जे काही झाले त्यात सापाची काहीच चूक नव्हती हे त्यांना माहीत होते. जंगलात राहिल्यामुळे डॉक्टरांना जशी निसर्गाची आणि प्राण्यांची भीती वाटली नाही, तशी कधी पाण्याचीही वाटली नाही. प्राण्यांविषयी गैरसमज दूर करण्यासाठी त्यांनी जसे प्राणी पाळून प्रयत्न केले, तसाच प्रयत्न भोवऱ्यात अडकून माणसं मरतात हे खोटं ठरवण्यासाठी त्यांनी स्वतःवरच एक प्रयोग करून बघितला. वडिलांच्या अस्थि विसर्जनासाठी गेलेले 4ही भाऊ वर्धा नदीच्या भोवऱ्यात अडकून मरण पावले आणि ही बातमी ऐकून त्यांची आई सुद्धा हार्ट अटॅकने गेली. ही नागपूरच्या वर्तमानपत्रात आलेली बातमी वाचून डॉक्टरांचे मन सुन्न झाले होते. त्यांना ती घटनाच विसरता येत नव्हती. शेवटी भोवऱ्यात खरोखरच माणूस अडकतो का याची शहानिशा करायची असे त्यांनी ठरवले. त्यांच्या जवळच असलेल्या नदीच्या त्रिवेणी संगमाजवळ भोवरा असल्याचे त्यांना माहीत होते. वरून पडलेले पाणी खोल असल्याने ते फिरतं, त्याला भोवरा म्हणतात. पाणी ज्या दिशेने गोलगोल फिरतं त्याच दिशेने तिरके पोहले तर ते पाणी माणसाला बाहेर फेकून देणारच अशी डॉक्टरांना खात्री होती. त्यामुळे प्रवाहाच्या विरुद्ध पोहायचे नाही असे ठरवून एके दिवशी पोहायला गेले असताना त्यांनी त्या भोवऱ्यात उडी मारली. त्यावेळेला त्यांच्याबरोबर त्यांच्या शाळेतला पांडुरंग पुंगाटी आणि दिगंतही होता. भोवऱ्यात शिरल्यावर अंधारामुळे डॉक्टरांना काही दिसत नव्हते. पाण्याला वेग असल्याने भीतीही वाटत होती, पण डॉक्टर त्यांच्या अंदाजाप्रमाणे पाण्याच्या फिरत्या प्रवाहाच्या लयीत पोहू लागले आणि 40-50 सेकंदातच भोवऱ्याने त्यांना वर फेकून दिले आणि ते 100 मीटर वरच्या किनाऱ्याला लागले. डॉक्टरांना पाहून दिगंतही भोवऱ्यात गेला आणि तोही 30-40 सेकंदात वर आला. तेव्हा दिगंत फक्त 10 वर्षांचा होता आणि पांडू 12 वर्षांचा. दिगंत नंतर पांडू सुद्धा भोवऱ्यात शिरला, पण 60 सेकंद झाले तरी तो वर आला नव्हता. तेव्हा मात्र डॉक्टरांना आपल्या प्रयोगात या आदिवासी मुलाला काही झाले तर याची भीती वाटू लागली. पण साधारण 70 सेकंदात पांडू सुद्धा किनाऱ्याला लागला. एवढा वेळ का लागला असे विचारल्यावर म्हणाला, मी पाण्यात गेल्यावर हातपाय मारलेच नाहीत. पाणी आपोआप वर उचलेपर्यंत श्वास फक्त रोखून धरला. या प्रयोगामुळे डॉक्टर प्रकाश यांच्या लक्षात आले की भोवऱ्यात पाण्याला त्याची गती असते. आपण त्या गतीने श्वास रोखून जात राहायचं म्हणजे आपण सुखरूप बाहेर पडतो, पण त्या गतीविरुद्ध प्रवाहाविरुद्ध जायचा प्रयत्न केला तर मात्र माणूस बुडतो. भोवऱ्यात पडल्यावर अंधारामुळे पाण्याच्या त्या प्रचंड वेगामुळे भीती वाटते. या भीतीमुळेच माणूस मरतो. पण तेवढे अर्धा मिनिटं जर चित्त शांत ठेवले तर भोवऱ्यातून बाहेर पडणे अजिबात कठीण नाहीये. हा प्रयोग कुणीही कुतूहलापोटी करू नये, पण कधी असा प्रसंग आलाच तर मात्र या गोष्टी लक्षात ठेवाव्यात.
भामरागड सारख्या दुर्गम भागात राहणाऱ्या माडिया गोंड आदिवासींचा बाहेरच्या जगाशी कधीच संपर्क आला नव्हता. त्यामुळे शिक्षण म्हणजे काय, ते कशासाठी घ्यायचे असते, याची त्यांना काहीच कल्पना नव्हती. इथे लग्न लवकर व्हायची, त्यामुळे मुलंही लवकर व्हायची आणि मग त्या मुलांचीही लग्न लवकर व्हायची. त्यामुळे तिशीतच इथले तरुण तरुणी आजी आजोबा बनलेले असायचे. कुपोषण आणि मोहाची दारू यामुळे त्यांचा चेहरा आणि आयुष्य सगळेच सुरकुतलेले होते. कित्येक पिढ्या हीच परिस्थिती तिथे होती. पुढे स्वातंत्र्यानंतर त्यांच्या आयुष्यात वन खात्याने प्रवेश केला. पेपर मिलसाठी लागणाऱ्या लाकडाचा पुरवठा या जंगलातून होऊ लागला. आमच्या जंगलात तुम्ही राहत आहात, इथली फळं, मध, प्राणी खात आहात असे सांगून त्या बदल्यात जंगल तोडण्याचे काम या आदिवासींकडून खूपच कमी मोबदल्यात करून घेतले जात होते. सुरुवातीला कामाच्या बदल्यात काही वस्तू दिल्या जायच्या. नंतर पैशांचे व्यवहार सुरू झाले तेव्हा तेंदूपत्त्याच्या 70 पानांच्या 100 बंडलांमागे फक्त 3 रुपये आदिवासींना दिले जायचे. पुढे इथल्या लोकांनी केलेल्या संघर्षामुळे हा दर 51 रुपये, 101 रुपये, 151 रुपये असा वाढत गेला. शिक्षणाच्या अभावामुळे आपली फसवणूक केली जात आहे. कमी मोबदल्यात आपला वाटेल तसा गैरफायदा घेतला जात आहे. याची त्या भोळ्या भाबड्या आदिवासींना कल्पनाही नव्हती. ही सगळी परिस्थिती डॉक्टरांना दिसत होती. या लोकांना शिक्षण मिळाले तर त्यांना जंगलापलीकडचे जग कळेल. त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाची जाणीव तसेच त्यांच्या हक्कांची जाणीव त्यांना होईल, असा डॉक्टरांना विश्वास होता. या आदिवासींना शिक्षण मिळावे म्हणून तिथे आसपास काही सरकारी शाळा होत्या. पण तिथे जो शिक्षक नेमला जायचा त्याला माडिया भाषा येत नसायची आणि आदिवासींना मराठी भाषा येत नव्हती. त्यामुळे शिक्षकाला तिथे शिकवणे जमायचेच नाही आणि म्हणून तो बदली घेऊन दुसरीकडे निघून जायचा. त्यामुळे कागदोपत्री तिथे शाळा होत्या, पण प्रत्यक्षात मात्र शिक्षण नव्हते. ही सगळी परिस्थिती बघितल्यावर आता आपणच शाळा सुरू करायची, इथल्या मुलांना शिकवायचे, असे डॉक्टरांनी ठरवले.